नमस्कार मंडळींनो, आज आपण बनवतो कारल्याची भाजी। आपण ज्या पद्धतीची आज भाजी बनवणार आहोत त्या पद्धतीत जर तुम्ही बनवून बघशाल तर तुम्ही नेहमी ह्याच पद्धतीत भाजी बनवशाल। तर आपण इकडे घेतली हो कारली ती व्यवस्थित आपण स्वच्छ धुवून घेतली आहे। त्याच्यावरची साला काढून आपण ती कापून त्याच्यातले बिया काढून साफ करून घेतलो, जेणेकरून ती भाजी कडू होणार नाही। तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकतो अर्धा लिंबू आणि थोडासा मीठ टाकून ही व्यवस्थितरित्या आपण मळून घेतो आणि ही भाजी आपण 10-15 मिनिटांसाठी आपण एका बाजूक ठेवणार आहोत। तर आता 10-15 मिनिट झाल्यावर ही भाजी आपण पॅनमध्ये टाकून तेल थोडंसं टाकून ही भाजून घेणार आहोत। जवळजवळ 10-15 मिनिटं आपण ही भाजून घेणार आहोत। आता आपण एक कढई घेणार आहोत, त्याच्यात तेल टाकून कांदो आणि मिरची टाकणार आहोत। कांदो लाल झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ही तळलेली भाजी आपण टाकणार आहोत। का या भाजीचा सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर ह्या चॅनलवर मिळून जाईल। नंतर या भाजीत आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर टाकूची आणि नंतर ढवळून ती त्या भाजीवर झाकण ठेवून ती भाजी 5 मिनिटांसाठी वाफवूची। नंतर त्याच्यात खोबरा आणि थोडंसं लिंबू पिळून ती भाजी आता तयार झाली आहे।